तुझ्या पोराला नीट दाब, नाही तर कोंबड्याचं मुंडकं कसं मुरगाळते तसा मुरगळून टाकीन त्याला. हे यारला का शेखरात झालंय तरी काय पण नेमकं. सारखाच रस्त्यावरून बोलतोय, नाहीतर घरा सकटा गायब करीन. एवढी बार सोडतोय, परत जर माझ्या नादी लागला का नाही, सांगितलं नाही म्हणशील काय. चल निघ. हॅलो, हां नमस्कार साहेब. आहे का पोलीस स्टेशनला? बरं. नाही काय माझी कंप्लेंट द्यायची होती. बोल ना, काय झालं नाना? लगा तुझा ते भाऊ येतोय या त्याने लगा डायरेक्ट माझं गचुरं धरलं. हा आगाव येतोय आणि लका डायरेक्ट म्हणला कोंबडीचं मुंडकं मुरगाळ्यागत मुंडकं मुरगळीन आणि नाही तर तुमची म्हणला घरात सगळं माणसं गायब करीन म्हणला गावात. लका तुम्ही माझ्या भावाची पोरं म्हणून मी आजपर्यंत तुम्हाला समजून घेतलं. पण नाना राव डायरेक्ट असं तो नाही करणार राव. मला माहित होतं तू तुझ्या भावाची बाजू घेणार म्हणून तर पोलीस स्टेशनला 5-50 हजार रुपये दिले तर चांगला टेचायला लावलाय. 50,000? नाना राव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राव. मागच्या 2 दिवसापूर्वी राव नाऱ्यानी त्या आपला सामायिक रस्ता आहे त्या रस्त्यावरून मी येत होतो. तर माझं राव गचुरं धरलं. माझ्या हातातला येळा घेतला आणि म्हणला तुझं ह्या येळ्याने मुंडकं सोडावं. हे तुम्हाला गोष्ट आहे का माहिती? नाही का नाही राव. मी तुम्हाला ही कवा सांगितलं का की बाबा तुमचा नाऱ्याने असं केलं गचुरं धरलं? सांगितलं का राव? कुठं काय आपलं झालं तर आम्ही पहिलं तुमच्याकडे येतो. तुम्ही मोठं आहे म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो का नाही नाना हे असं झालं हे काय करायचं हे. हा आणि नाऱ्या राव लोकांचं गावातल्या 4 माणसाचा ऐकून आणि रस्त्यावरून आम्हाला जाऊन द्यायचं ही योग्य आहे का सांगा बरं? मला हे माहित नव्हतं बरं का. तुम्हाला हे आधी सांगायला पाहिजे होतं. आता माझं बी चुकलं. नेमकं कशावरून झालं हे समजून घ्यायला पाहिजे होतं मी.